पण लिहू शकतो. काय काय? ते 4 1/2 आहे, त्याला आपण 4.5 म्हणून पण लिहू शकतो. हा 4.5 घेऊ शकता, 9/2 घेऊ शकता, काय अडचण नाही. तर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट काढायचा होता. सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युला 9820 इंटू रेट इज 9/2, त्यामुळे खाली 2 घेऊ शकता. इंटू टाइम आहे 5/12, ते खाली लिहू शकता. ठीक आहे, ते पण इंटू येईल. तो 12 डिवाइड करा तरी चालते. ह्याला बेचोक 8, एक राहिलं बेसिक 12 बेचोक 8. तर 100चं 100 डिवाइड बाय 100, डिवायडेड बाय 100 पण असतं. 100 पण असतं हा ना. डिवाइड बाय 100 राहिलं आपलं. हा राईट राईट, 100 राहिलं. त्यानंतर बघा 12 ने डायरेक्ट डिवाइड होते का बघू आपण. 12 48 सर 24 होतंय सर, होतंय सर, होतंय. होतंय का? तर बघा 12 1 12, 12 3 36, 10 राहिले. 104. 104 आहेत का टेबल मध्ये? चार. नाहीत ना. 12 12 9 असतो. 12 12 8 जार 12 8 96 आहे का नाही. बघा 12 3 36, 36 म्हणल्यानंतर 10 आणि 4 104, 12 8 96 म्हणल्यावर ते 6 आणि 4 10. जात नाही ना मग हे सर नो. बरं 2 ने डिवाइड केलं आपण, ते बरोबर आहे का बघा. बेचोक 8, 12 बेचोक 8 4. ओके, शून्याला शून्य गेले. तर बघा 464 इंटू 9 इंटू 5 डिवाइड बाय 10 इंटू 12 राहिलं. 136. सर 10 आणि 5 होतं ना सर. 5 आणि 10 उरायला ना. 5 1 Five. जा 5 2 जा. 5 2 10. सर 2 ने तर 460. 2 3 2. हा. जाते का बघा आता भाग. 54. सर 1 1 2 येते सर, मग डिवाइड केलं तर. डिवाइड जाते का याला. 12 1 12, 12 12 1 12. जात नाही ना. हो. नाही सर 3 ने डिवाइड, 6 ने सर डिवाइड केले चालते. सर इथं 9 ला आणि 12 ला 3 ने डिवाइड करून. बरं ठीक आहे, इकडे करूया. 3 त्रिक 9, 3 चोक 12. तर 4 7 28, 4 जातो बघ याला. आय इज इक्वल टू 4 5 20 4 5 20. आणि 32. 4 हा बरोबर. 4 8 चा. 58 इंटू 5 राहते का. 18. नाही सर 5 पण तुम्ही नाही नाही राहिले. सर 58 इंटू 3 राहिले. 58 हा into ते 3. 3 राहिले इथलं. 3 8 24, 2 3 5 15 17 174 आहे का बघू. चेक करूया आपलं आलेलं. येस 174 वॉज करेक्ट हिअर. तर अशा जर तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आलं तर या टाईपचं पडेल. तुम्हाला एकदम सिंपल नाही पडणार, त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. मिक्स फ्रॅक्शन फ्रॅक्शन आणि जो टाइम दिला त्याला इयर मध्ये करावं लागेल. लक्षात ठेवा हे. आता जर कंपाऊंड इंटरेस्ट असतो तर फॉर्म्युला सांगा मला. कंपाऊंड इंटरेस्ट. सर अमाऊंट इक्वल टू पी अमाउंट इक्वल्स टू पी इज इक्वल्स टू पी इंटू 1 प्लस आर ब्रॅकेट अपॉन 1 100 प्लस आर अपॉन 100 1 अपॉन एन. लक्षात घ्या, हा जो फॉर्म्युला आहे हा नक्की कशाचा आहे. हा अमाऊंट काढायचा आहे. आणि अमाऊंटचा. परीक्षेमध्ये याला नवोदय पेपरमध्ये जे नवोदयच्या पेपरमध्ये जो प्रश्न आला तो चुकला होता आहे का नाही. अथर्व राजवल एवढी प्रॅक्टिस करून की तुला वाटलं इंटरेस्ट काढायचा आहे ना. का नाही हा तो अमाऊंट काढली, इंटरेस्टचं विचारलं होतं है ना. कंपाऊंड एस आय मायनस ए आर काहीतरी आहे आता ना. हे इंटरेस्ट काढायचं आहे. आणि जर तुम्हाला पुढे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आपला अमाऊंट मायनस पी. असं करावं लागणार आहे. आणि बाकीचे पण फॉर्म्युले दिले होते मी तुम्हाला. तर सिंपल एक एक्झाम्पल बघू, नंतर बाकीच्या फॉर्म्युलाकडे जाऊया. ते आधीच का. Find the amount of 6,000 rupees lent at 5% per annum for 2 years if the interest is compounded annually. IMP क्वेश्चन आहे, सोडवू शकता तुम्ही. इझी आहे, ट्राय तर नक्कीच करू शकता.
सिंपल फॉर्म्युला यूज करायचा ए इज इक्वल टू पी इंटू 1 प्लस 100 अपॉन एन. RIMC मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो, याच फॉर्म्युल्याने सोडवायचा असतो.